श्री स्वामी समर्थ। आजची ही कथा ऐकल्यानंतर तुमचा स्वामींवरचा विश्वास आणखी वाढेल। तर ही कथा आहे विनायकाची। विनायक नावाचा तरुण त्याचं आयुष्याने एकदम अडचणींमध्ये गेलं। म्हणजे काय तर नोकरी नव्हती, घरची परिस्थितीसुद्धा बिकट। हळूहळू त्याचा स्वतःवरचा विश्वासच डगमगायला लागला। तो रोज स्वामींच्या मठात जायचा आणि स्वामींना जाऊन रोज म्हणायचं की स्वामी काहीतरी करा, पण माझी ही परिस्थिती बदला। दिवस गेले, आठवडे गेले, बघता बघता महिनेसुद्धा गेले, पण काहीसुद्धा बदल घडला नाही। हळूहळू त्याचा विश्वासच कमी व्हायला लागला। तो स्वामींना म्हणायचा की मी किती प्रार्थना करतोय तरीसुद्धा तुम्ही काहीच का करत नाही आहात। एके दिवशी तो तर इतका चिडला की तो स्वामींच्या मठात जाऊन उभा राहिला आणि स्वामींना म्हणायला लागला की खरंच स्वामी तुम्ही आहात का, आणि असाल तर माझ्यासाठी काहीच का करत नाही। त्याने खूप वाईट पाहिली, पण स्वामींनी त्या दिवशी पण त्याला काहीही उत्तर दिलं नाही। तो तसाच दुःखी मनाने घरी परत निघून गेला। काही दिवसांनी त्याला एक कामाची संधी मिळाली। नोकरी लागली, मनही रमू लागलं। हळूहळू त्या नोकरीमध्ये मन रमून त्याची प्रगतीसुद्धा व्हायला लागली। आणि काही महिन्यानंतर त्याला असं कळालं की ज्या ठिकाणी तो नोकरीसाठी अगोदर प्रयत्न करत होता ती कंपनी बंद पडली। तेव्हा विनायकाला हे कळालं की जर त्यावेळेस ती नोकरी मला मिळाली असती तर आज मी पुन्हा अडचणीत अडकलो असतो। मग तो धावत धावत स्वामींकडे गेला आणि स्वामींकडे जाऊन रडून काही म्हणाला नाही, तर कृतज्ञता व्यक्त केली की खरंच स्वामी तुम्ही उशीर केलात, पण मला योग्य आणि माझ्यासाठी जे बेस्ट आहे तेच दिलं। जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे। लाईक करा व शेअर करा तुमच्या स्वामी मित्र परिवाराला, व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ। आणि भक्तीच्या या प्रवासात स्वामी आणि मी यांच्यासोबत राहा। श्री स्वामी समर्थ।